प्रत्यक्ष परिच्छेद म्हणजे प्रत्यक्ष खंडाचा आपण विचार केला. प्रत्यक्ष ज्ञान कसं होतं, कशाला प्रत्यक्ष म्हणायचं, इंद्रियार्थ सन्निकर्षजन्य ज्ञानम प्रत्यक्षम. प्रत्यक्ष झाली प्रमा, आणि प्रमेचं करण कोण सिद्ध झालं मग, प्रत्यक्ष. कशाला प्रत्यक्ष म्हणायचं मग, इंद्रियांनाच प्रत्यक्ष म्हणायचं है ना. लौकिक प्रत्यक्ष जिथं होतं तिथं कोण कोण करण आहेत, इंद्रिय करण आहेत, असा विचार काल आपण केला. आज आता हे पाहू अनुमिती. अनुमिती म्हणजे अनुमान परिच्छेद. अनुमानाचा निर्णय लावायचा. अनुमानाचा निर्णय करायचा म्हणजे कशाचा निर्णय करायचा, अनुमिती ज्ञान कशानं होतंय असं जे करण, अनुमिती ज्ञानाचं करण, त्याचं नाव काय, अनुमान. अनुमितीकरणम अनुमानम. अनुमितीचं जे करण आहे त्याला म्हणायचं अनुमान म्हणायचं. पहा आता पदकृत्यामध्ये पहा, पदकृत्य मला तर वाटायला पदकृत्य नंतर घ्यावं है ना. पदकृत्यामध्ये असे काही काही शब्द येतील जे आपल्याला कधी ऐकण्यात नाहीत, मग पुढचे शब्द अगोदरच येतील है ना. आणि तो धूम, त्या धूमवाला हा पर्वत आहे असं जे ज्ञान त्याला म्हणायचं परामर्श. तज्जन्यम पर्वतो वन्यमानिती ज्ञानम अनुमिती. आणि त्या परामर्शापासून कोणती अनुमिती होईल, पर्वतो वन्यमान. पर्वतो वन्यमान, पर्वतो वन्यमान याचा अर्थ काय, पर्वत अग्निवाला आहे असं जे ज्ञान त्याला म्हणायचं अनुमिती. काय म्हणायचं, अनुमिती. आता किती अवघड झालं काही, याच्यातलं काय कळालं की नाही, नाही कळालं, कळालं काय कळालं. जिथं समजा पर्वत वन्यमान, जिथं जिथं समजा पर्वती वन्यमान हे ज्ञान काय, अनुमिती. कोणतं ज्ञान, कशापासून होतंय, परामर्शापासून. परामर्श काय, वन्य व्याप्य धूमवान अयम पर्वत. आता गोष्ट लक्षात घ्या, व्याप्य काय असते, व्यापक काय असते. व्याप्य काय असते, व्यापक काय. आणि व्याप्य, व्यापक आणि व्याप्ती काय काय काय, ह्या तीन गोष्टी लक्षात आल्या पाहिजे. ह्या तीन गोष्टी आल्याशिवाय काही कळणार नाही. व्याप्ती, व्याप्ती म्हणजे सोबत राहण्याचा नियम. काय, सोबत राहण्याचा नियम. आता इथे ते यत्र यत्र धूमस् तत्र अग्नी इति साहचर्य नियमो व्याप्ती. साहचर्य नियमाला काय म्हणायचं, व्याप्ती. साहचर्य नियम म्हणजे काय, सोबत राहण्याचा
नियम. आता इकडं लक्ष द्या. उदाहरणार्थ इकडं लक्ष द्या. तिथं दिलेलं पुस्तकात सगळं दिलेलं आहे, लिहायची काहीच गरज नाही. काय साहचर्य नियमो व्याप्ती. सोबत राहण्याच्या नियमाला काय म्हणायचं? व्याप्ती म्हणायचं. आता एखादा माणूस काय रोज पाहते, काय पाहते? रोज पाहते जिथं जिथं अग्नी आहे, जिथं जिथं धूम आहे तिथे निश्चित अग्नी आहे. जिथे जिथं धूम आहे तिथे तिथं निश्चित अग्नी आहे. रोजच पाहतो स्वयंपाक घरामध्ये है ना. भूयो दर्शन काय होतं? पुन्हा पुन्हा दर्शन होतं. कशाचं दर्शन होतं? धूर दिसायला म्हणजे अग्नी आहेच. आपल्या घरी बी धूर आहे. बाहेरून येऊ लागला, कुठून बाजारातून धूर दिसला, अरे स्वयंपाक चालू म्हणजे जाळ लागलेला आहे, अग्नी लावलेला आहे. बरं, आपल्याच घरी नाही, दुसऱ्याच्या घरी बी पाहिला, बाहेर अग्नी धूर दिसला की लगेच तिथं काय दिसलं? त्याला अग्नी दिसलं. त्याच्यानंतर कुठं लांबूनच पाहिलं, आता हिवाळ्याचे दिवस सुरू झाले, लांबून पाहिलं धूर दिसायला, आणि ते बी कुठं दिसायला? रस्त्याच्या कडेला दिसायला. याचा अर्थ इथं निश्चित काय केलेलं आहे? अग्नी लावलेला आहे. जरासा पुढे गेला तर लोक काय करू लागली? शेकू लागली. तिथं बी अग्नी दिसला. त्याच्यानंतर गोष्ट म्हणजे गाईचा गोठा, गाईच्या गोठ्यातून धूर निघायला लागला, आणि मग तिथं पाहिलं त्यानं धूर निघायलाय, 100% इथं काय असणार? अग्नी असणार. गेला मध्ये तर तिथं बी चिपाट जाळलेले होते. कशा करता? मच्छर करता. अरे हो आहे काय तर अग्नी आहे. मग तोच व्यक्ती काय गेला? कुठं गेला? त्याला कळलं, फिक्स नियम झाला. आता काय झाला? साहचर्य नियम, सोबत राहण्याचा नियम. आता सोबत कोण कोणाच्या राहते? अग्नीच्या सोबत दूर राहतो. जिथं जिथं काय जिथं जिथं असं नाही, जिथं जिथं धूर आहे तिथं अग्नी. हे मात्र तुम्ही फिट लक्षात ठेवा. उलट करायचं नाही. उलट कळ की काम बिघड. जिथं जिथं धूर आहे तिथं तिथं अग्नी आहे. सोबत कोण राहते? धूर. पण अग्नी जिथं जिथं आहे तिथं धूर आहे का? जवळपास आहे. जिथं जिथं अग्नी तिथे धूर आहे की, परंतु फिक्स नाही. हीटर लावलं, कोणतं? शेगडी लावली. शेगडी लागल्यानंतर अग्नी आहे की नाही? तापले की नाही? ते लाल बुंद दिसते, पण धूर आहे का? नाही. म्हणजे जिथं जिथं अग्नी आहे तिथे तिथं धूर नाही. आहे पण आहेच असं आहे, पण आहेच असा नाही. साहचर्य नियम नाही. सोबत राहण्याचा नियम नाही. कोणाचा? अग्नीचा. कोणासोबत? धुरासोबत. पण धुराचा आहेच. धूर जिथं जिथं आहे तिथं तिथं अग्नी आहे. सोबत राहण्याच्या नियमाला काय म्हणायचं? व्याप्ती. मग ही व्याप्ती कोणाच्या ठिकाणी राहिली? धुराच्या ठिकाणी. आणि ज्याच्या ठिकाणी व्याप्ती राहते त्याला म्हणायचं व्याप्य. काय म्हणायचं? व्याप्य. ज्याच्या ठिकाणी व्याप्ती राहते त्याला म्हणायचं व्याप्य. मग व्याप्य कोण झाला? धूर. धूर झाला. काय झाला? व्यापक. नियम ज्याचा असते त्याला म्हणायचं. आता व्यभिचार नसला पाहिजे. कसं काय नसला पाहिजे? व्यभिचार म्हणजे कुठं एका ठिकाणी आहे एका ठिकाणी नाही असं नसलं पाहिजे. आम्ही काय करतो? सोमवार धरतो. काय धरतो? सोमवार धरतो. नाही, आम्ही सोमवार धरतोच. आणि मग काहीतरी असा प्रसंग आला नाही, आणि ते काय कोणती भजी केली? कांद्याची भजी केली सोमवारच्या दिवशीच. आणि मग म्हणला सोमवार तसं काही नसतंय, असा काही लय नियम नसतो, आणि खाल्ले कांद्याची भजी. मग आता त्याला म्हणायचं झालं का मी सोमवार धरतोच? नाही. मग त्याला काय करावं लागेल? सोमवार धरतो, पण मग कांद्याची भजी केली असल्या सोडतो मी. असा काही नियम झाला नाही. काही काही वार करायचा नियम असतो की नाही? काय नियम असतो? देवपूजा झाल्याशिवाय देवपूजा झाल्याशिवाय पाणी सुद्धा पियत नाही. आता देवपूजा झाल्याशिवाय पाणी सुद्धा पित नाही देवशिवाय. आणि त्या याच्यामध्ये ट्रेनमध्ये देवपूजाच नाही. ट्रेनमध्ये गेला इथून कुठं? काशीला. मग काशीला गेल्यानंतर आता इथं काशी इथं बसलं तर काशीला जरा किती घंटे लागतात?
24-25 तास 26 तास लागते समजा, तर 26 तास बिना पाण्याचा राहील का? नाही. रात्री बसला होता, रात्री 12ला बस समजा ट्रेन, असं मग सकाळी उठला, सकाळी लगेच आली का 6 तासात? नाही. मग दिवसभर बिना पाण्याचा राहील का? मग पाणी प्याला आणि त्याच्या ट्रेन मधली चहा बी पेली, नाश्ता बी केला. मग आता म्हणाय झालं का त्याला की आम्ही आंघोळ केल्याशिवाय पाणी सुद्धा पित नाही, देवपूजा झाल्याशिवाय पाणी सुद्धा पित नाही, असं म्हणण्यामध्ये काय आला त्याच्या? विचार दोष आला. मग आता काय म्हणावं लागलं? आम्ही देवपूजाशिवाय पाणी पित नाहीत, पण मग प्रवासामध्ये काय करतात प्रवासामध्ये, असं म्हणावं लागलं, नाही की नाही? ऑप्शन नाही. पण नियम झाला नाही. साफसुथरा नियम झाला नाही. तर अग्नी राहती कोणासोबत? धुरासोबत. पण राहतीच असं नाही. किती ठिकाणी अग्नी आहे पण धूर नाही. नाही. तर गॅस लावला आपण, गॅस लावले अग्नी की नाही, पण धूर आहे का? नाही. धूर नाही. मग पण जिथं जिथं धूर है तिथे तिथं मात्र निश्चित अग्नी आहे. तर साहचर्य नियम कोणात आहे? धुरात आहे. साहचर्य नियम ज्याच्यात राहतो, सोबत राहण्याचा नियम ज्याच्यात राहतो, त्याला म्हणायचं व्याप्य. साहचर्य नियमाला व्याप्ती म्हणायचं, आणि हा नियम ज्याच्यात राहतो त्याला म्हणायचं व्याप्य. आणि ज्याचा साहचर्य नियम राहतो है ना, कोणासोबत राहतो अग्नी? धूर कोणासोबत नेहमी राहतो? अग्नी झाला व्यापक. यत्र यत्र पहिल्यांदा जे शब्द येणार, यत्र यत्र धूमः तत्र तत्र अग्नी, यत्र यत्र धूमः तत्र तत्र वह्नी. तर पहिल्यांदा जे यत्र यत्र नंतर जे पहिल्यांदा शब्द येतो ते असणार व्याप्य, आणि नंतरच तत्रचा काय येणार? ते झाला व्यापक. कळालं? तर व्याप्य कळालं? व्याप्य म्हणजे सरळ साहचर्य नियम ज्याच्यात राहतो त्याचं नाव काय? व्याप्य. काय म्हणायचं त्याला? व्याप्य. व्याप्याला दुसरं नाव काय? हेतू. व्याप्याला दुसरं नाव काय? हेतू. व्याप्याला तिसरं नाव काय? लिंग. लिंग, हेतू, व्याप्य, 3 नाव. आणि त्यालाच काय म्हणायचं लक्षात राहण्याकरता? धूम. काय म्हणायचं? धूम. उदाहरणामध्ये कोण आहे ते? धूम आहे. धूम. धुमाला लिंग म्हणा, धुमाला व्याप्य म्हणा, धुमाला दुसरं नाव कोणतं? व्याप्य, लिंग, हेतू. व्याप्य, हेतू आणि लिंग. आता हे व्याप्य कळालं का? व्याप्ती कळाली का? व्याप्ती म्हणजे सोबत राहण्याचा नियम, साहचर्य नियम. आता हा साहचर्य नियम, आता आपल्याला हे 2 गोष्टी तर कळाल्या. कोणत्या गोष्टी? अनुमितीकरणम, अनुमान. अनुमितीचं जे कर्ण असतं त्याला काय म्हणायचं? अनुमान म्हणायचं. आणि परामर्शजन्य ज्ञानम अनुमिती. परामर्शापासून उत्पन्न होणारं जे ज्ञान आहे त्याला काय म्हणायचं? अनुमिती म्हणायचं. तर परामर्श कळलं गेला ना, तर परामर्शाचं सांगितलं व्याप्ती विशिष्ट पक्ष धर्मता ज्ञान परामर्श. व्याप्तीनं विशिष्ट पक्ष. व्याप्ती कोण? यत्र यत्र धूमः तत्र तत्र वह्नी. अशी व्याप्ती. यत्र यत्र धूमः तत्र तत्र वह्नी. व्याप्ती राहिली कोणात? धूमात. कोणात राहिली? धूमात. असा धूम. कसा धूम? व्याप्तीनं विशिष्ट धूम. व्याप्ती विशिष्ट धूम कुठं राहिला? पक्ष म्हणजे कोण? पर्वत. जिथं राहण्याचं ठिकाण त्याला काय म्हणा? जिथं साध्य सिद्ध होतं त्याचं नाव काय? पक्ष. ना ठिकाण. सरळ आता थोडक्यात लक्षात घ्या. पक्ष म्हणजे कोण? ठिकाण. तर व्याप्तीनं विशिष्ट असा पक्ष कोण? ठिकाण. पर्वत. आणि पक्षधर्मता म्हणजे त्या ठिकाणी व्याप्तीनं विशिष्ट असणारा जो धूमाचा राहणेपणा, याला म्हणायचं
परामर्श. काय म्हणायचं? परामर्श. परामर्श म्हणजे काय? आपण व्यवहारात काय म्हणतो? विचार. त्याचा परामर्श घ्या. परामर्श घ्या म्हणजे काय? घ्या, विचार घ्या. विचार घ्या. तसा हे सगळा विचार जिथं राहते है ना. कोणता विचार? व्याप्ती विशिष्ट पक्ष धर्मता ज्ञान. आता पहा उदाहरण काय? वन्नी व्याप्य धूमवान अयम पर्वत. वन्नीचं व्याप्य कोण? वन्नीचं व्याप्य कोण? वन्नी व्यापक आहे ना, तो व्याप्य कोण झाला? धूम. धूम. वन्नी व्याप्य कोण? धूम. धूमवान कोण? हा पर्वत. पर्वत. धूमवान हा हा पर्वत. पर्वत. असं जे ज्ञान आहे त्याला म्हणायचं परामर्श. काय 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 काय? परामर्श. व्याप्ती विशिष्ट पक्ष धर्माचा ज्ञान. या ज्ञानाचं काय स्वरूप आहे? वन्नी व्याप्य धूमवान अयम पर्वत. अर्थ काय? वन्नीचं व्याप्य असणारा जो धूर, त्या धुरावाला हा पर्वत आहे. असं ज्ञान झालं की मग पुढचं ज्ञान होतं. कोणतं? अनुमिती ज्ञान. त्या अनुमिती ज्ञानाचा काय प्रकार स्वरूप आहे? पर्वतो वन्नीमान. पर्वतो वन्नी. पर्वत वन्नीवाला आहे. पर्वत वन्नीमान. दिसली का अग्नी? नाही दिसली, पण निश्चय झाला की नाही? काय निश्चय झाला? पर्वत वन्नीवाला आहे. का पर्वत वन्नीवाला आहे? तर परामर्श झाला. काय झाला? परामर्श. परामर्श काय झाला? धूम. ते स्वरूप सांगायचं. वन्नी व्याप्य अयम वन्नी व्याप्य धूमवान अयम पर्वत. काय 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 काय? वन्नी व्याप्य धूम अयम पर्वत. असं ज्ञान झालं. आणि अशा ज्ञानापासून कोणतं ज्ञान झालं? पर्वतो वन्नीमान. पर्वतो वन्यमान असं ज्ञान झालं. आता पर्वतो वन्यमान हे ज्ञान काय झालं? अनुमिती. आणि वन्नी व्याप्य धूमान अयम पर्वत हे काय ज्ञान झालं? परामर्श. कोणतं ज्ञान? परामर्श. परामर्श कशाला म्हणायचं? वन्नी व्याप्य धूमवान अयम पर्वत. वन्नीचं व्याप्य असणारा जो धूम, त्या धुमावाला हा पर्वत आहे. नुसतं धुमावाला पर्वत आहे असं ज्ञान होणार नाही. याला एखाद्यानं पाहिलंच नाही. जिथं जिथं धूर असतो तिथे तिथं अग्नी असतो असं एखाद्याला माहितच नाही. मग त्याला धूर दिसला तरी पर्वत वन्यमान अशी अनुमती होईल का? पर्वत अग्निवाला आहे असं ज्ञान होईल का त्याला? कोणाला? ज्याला नियमच माहित नाही. कोणता नियम? जिथं जिथं धूर असतो तिथे तिथं अग्नी असतो. मग कोणाला ज्ञान होणार? ज्याला नियम माहित. कोणता नियम? जिथं साहचर्य म्हणजे व्याप्तीचा नियम माहित पाहिजे. काय पाहिजे? व्याप्ती माहित पाहिजे त्याला. व्याप्ती माहित पाहिजे. व्याप्ती ज्याला माहित असेल त्यालाच काय होणार? कोणतं ज्ञान होणार? अनुमिती. तर मग व्याप्ती विशिष्ट म्हणजेच काय? वन्नी व्याप्य कोण? धूम. धूम कसा असला पाहिजे? धूम दिसला पाहिजे. धूम दिसला पाहिजे. आणि निस्ता धूम असा मोकळा दिसून चालत नाही. त्या धुमाला पाहिल्या बरोबर हा धूम कोण आहे? वन्नीचं व्याप्य आहे असं कळालं पाहिजे त्याला. हा धूम कसा आहे? वन्नीचं व्याप्य आहे. अर्थात जिथं जिथं धूर असतो तिथं वन्नी असतो हे त्याला माहित पाहिजे. वन्नीचं व्याप्य असणं म्हणजेच काय असणं? जिथं जिथं धूर आहे तिथे तिथं वन्नी असतो असा नियम त्याला माहित असणं. त्याचं नाव काय? वन्नी व्याप्य धूम. आणि त्या धूमवाला हा पर्वत. इतकं ज्ञान झालं की पर्वतो वन्यमान. दुसऱ्या क्षणाला काय होणार? मग पर्वतो वन्यमान असं ज्ञान होणार. याला म्हणायचं अनुमिती. आणि त्याच्या अगोदरचं ज्ञान परामर्श. कळालं का? कळालं की नाही? परामर्श कळाला का? काय परामर्शाचं काय स्वरूप आहे? निस्ता धूमवान पर्वत जमते का? नाही. पर्वत कसा धूम कसा असला पाहिजे? वन्य व्याप्य असला पाहिजे. व्याप्य व्यापक कळालं ना? ज्याच्यात व्याप्ती राहते, जे नियमानच सोबत राहते त्याला म्हणायचं व्याप्य. काय म्हणायचं? व्याप्य. व्याप्ती कोणात राहते? धूमात. धूम झालं व्याप्य. धूम व्याप्य झालं की एक कळालं की दुसरं आपोआपच कळणार. दुसरं असणार व्यापक. हे काय शेत? नित्य साकांक्ष आहेत ना. व्याप्य आणि व्यापक म्हणून व्याप्ती. व्याप्ती या शब्दाचा अर्थ सोबत राहण्याचा नियम. साहचर्य नियमो व्याप्ती. उदाहरणार्थ यत्र यत्र धूमः तत्र तत्र. नियमाचं नाव काय?
व्याप्ती. हा नियम आग्नीत राहतो सोबत राहण्याचा की धुरात राहतो? दुरात राहायचं. हा, धुरात. कारण अग्नी धुराला सोडून राहू राहू शकत शकत नाही. नाही. पण धूर अग्नीला सोडून कधीच राहत नाही नाही. म्हणून धूर अव्यभिचारी. कसा आहे? अव्यभिचारी. अव्यभिचारी. धुरामध्ये कोणता काय नियम काय आहे? अविनाभाव संबंध. धुराचा काय? अविनाभाव. विना राहू शकत नाही. कोणा विना राहू शकत नाही? अग्निविना. अग्नी विना राहू शकत. बन गई बात. यत्र यत्र धूमः तत्र अग्नि इति साहचर्य नियमो व्याप्ती. त्याला व्याप्ती असं म्हणायचं. हा, पक्षधर्मता काय? पक्षधर्मता आलता ना शब्द याच्यामध्ये. कशामध्ये? व्याप्ती विशिष्ट पक्षधर्मता ज्ञानम आहे ना. तर पक्षधर्मता काय असते त्याला सांगतात. व्याप्यस्य पर्वतादि वृत्तित्वम पक्षधर्मता. व्याप्यस्य पर्वतादि वृत्तित्वम म्हणजे व्याप्यस्य म्हणजे व्याप्याचं पर्वतादिकाच्या ठिकाणी राहणं त्यालाच म्हणायचं पक्षधर्मता. काय काय काय? व्याप्याचं पर्वतादिकाच्या ठिकाणी राहणं याला म्हणायचं पक्षधर्म. व्याप्य कोण? धूम. धूम कुठं राहिला? अग्नीच्या ठिकाणी. अग्नीच्या. व्याप्य नाव धूमाला व्याप्य नाव आलं. नुसता मोकळा धूम नाही, व्याप्य असणारा धूम. अर्थातच व्याप्तीवाला धूम. कोणता धूम? व्याप्तीवाला. हा, व्याप्ती काय? यत्र यत्र धूम असा वाला धूम. कसा धूम? यत्र यत्र धूम. जिथं जिथं धूर असतो तिथं अग्नी असतोच. अशा नियमानं युक्त असणारा धूम त्याला म्हणायचं व्याप्यशी. असा असणारा व्याप्य असणारा धूम. पर्वतादि वृत्तित्व पर्वताच्या ठिकाणी राहणं. व्याप्याचं पर्वताच्या ठिकाणी राहणं यालाच म्हणायचं पक्षधर्मता. आता सगळ्या गोष्टी कळाल्या की नाही याच्यातल्या? व्याप्ती कळाली है ना. व्याप्तीनं विशिष्ट म्हणजे व्याप्तीनं युक्त. पक्षधर्मता म्हणजे हेच व्याप्यस्य पर्वतादि वृत्तित्व. व्याप्य पर्वताच्या ठिकाणी राहणं असं जे ज्ञान त्याला काय म्हणायचं? परामर्श. आता याच्यातले कोणता हे राहिला? संदिग्ध शब्द राहिला कोणता? सगळे शब्दाचा अर्थ कळाला. व्याप्ती विशिष्ट पक्षधर्मता ज्ञानम परामर्श. व्याप्ती कळाली. व्याप्ती कोण? व्याप्ती कशाला म्हणायचं? साहचर्याने मला व्याप्ती म्हणायचं है ना. जसं उदाहरणार्थ यत्र यत्र धूम तत्र तत्र वह्नी. व्याप्तीनं विशिष्ट पक्षधर्मता. पक्षधर्मता म्हणजे काय? पक्षधर्मता म्हणजे काय? व्याप्याचं पर्वताच्या ठिकाणी राहणं यालाच काय म्हणायचं? परामर्श. व्याप्ती विशिष्ट पक्षधर्मता. याच्यामध्ये दोन गोष्टी येतात. एक तर व्याप्तीनं विशिष्ट असा कोण पाहिजे असं पक्षधर्मतेचं ज्ञान. पर्वताच्या ठिकाणी राहण्याचं ज्ञान पाहिजे. अर्थातच धूमाचं पर्वताच्या ठिकाणी राहण्याचं ज्ञान पाहिजे. प्रत्यक्ष ज्ञान आहे ना हे. समजा धूम पर्वतावर प्रत्यक्ष दिसला की नाही, पण ते धूम कसा दिसलेला आहे हे लक्षात ठेवा. धूम दिसता मोकळा दिसला नाही. धूम व्याप्तीने विशिष्ट आहे. व्याप्तीनं विशिष्ट आहे म्हणजे धूम व्याप्य आहे. कसा आहे? व्याप्य नावाचा धूम कळाला. साहचर्य नियमाने युक्त असणारा धूम कळाला. तर ह्या कळाल्यानं काय ज्ञान होणार? पर्वतो वन्यमान अशा प्रकारची होणार अनुमिती.